फारच प्रसन्न वाटतं आहे. अतिशय प्रसन्न. वाह! गुड मॉर्निंग मित्रांनो. रवी करंदीकर. सकाळचे असे 7:15 वाजलेले आहेत. म्हातोबाच्या टेकडीवर आत्ता इतकं छान वाटतंय ना, की काय विचारू नका. आकाशात ढग नाही आहेत. तुम्हाला इथे दिसत असेल एक पांढरा ढग आहे, बाकी निळं निळं आकाश आहे. सूर्य पण असा उगवलेला आहे आणि सूर्याची कोवळी कोवळी किरणं माझ्या तोंडावर पडतायत. जमीन ओली आहे पण चिखल नाहीये. म्हणजे असा सडा सारवल्यानंतर जशी जमीन असते ना, तशी जमीन आहे. त्यामुळे त्या जमिनीवरनं चालायला अतिशय छान वाटतंय. त्या सडा सारवलेल्या जमिनीचा ओला ओला स्पर्श तळ पायाला आहाहाहा! असं काही सुख देतोय ना, की काय विचारू नका. म्हणजे इतकं सुख ना, की त्याच्यामध्ये असे ते छोटे 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 दगड जे असतात आणि त्यांचं ते जे टोचतात ना, त्यांचं टोचणं सुद्धा असं खूप सुखद वाटतं म्हणजे. वाह! तरी मी छत्री घेऊन आलेलो आहे, कारण मला काय छत्री घेऊन यायला आवडतं ते. मला एक गृहस्थ म्हणाले, की "अरे काय आता परवाच अमावास्या होऊन गेलेली आहे. त्यामुळे आता 8 एक दिवस काही छत्री आणण्याचं कारण नाहीये." म्हणजे छत्री घेऊन येणं हे मोठं संकट आहे, असं लक्षात घेऊन त्यांनी मला सांगितलं, "8 दिवस तरी तुला या संकटाला तोंड द्यायची गरज नसणार आहे, कारण पाऊस येते 8 दिवस पडणार नाहीये." आहाहाहा! पण मला छत्री घेऊन येणं हे काही संकट वाटत नाही. मला छत्री अतिशय आवडते. हो, 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 हो. माझ्या पायाला ना आता एक बारीक किडा चावला. मी असा इथे बसलेलो आहे ना, तर आता पावसाळ्यामध्ये एक होतं बरं का, असे बारीक-बारीक किडे खूप येऊन आपल्याला आपल्या अंगावर बसतात, पायावर बसतात. काही जण चावतात. त्यांचं चावणं काही सुखद वाटत नाही. पण मग तसं झटकून टाकायचं ते, आहे ना? पण गंमत अशी आहे ना, की अशा या किड्यांचा स्पर्श आपल्या शरीराला होतो. नाहीतर